Now study the topic integrations by partial fractions. Exercise here 3.4. Some problems you have studied in video number 1. Now we have start another problems of this exercise 3.4. Okay, these are case number 1. Case number 1 contain here denominator can be resolved into linear factor. Some remaining problems of case 1 study one by one. So seventh number problem is here. Integral of 12x square minus twice x minus 9 upon 4x square minus 1x plus 3. बघा आता या प्रॉब्लेमला जरी हे प्रॉब्लेम पार्शलचं नाही आहे तर याला ऍडजस्टमेंट आपण करतोय. ते महत्त्वाची स्टेप आहे याच्यामध्ये लक्ष द्या. काय करावं लागेल आता इथे पहा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू तशीच लिहितो रे. मग किती आलं x प्लस 3 ना. मग याला रिअरेंज करायचं आहे 12x स्क्वेअर. ओके 12x स्क्वेअर मायनस कोण येतं 3 मायनस 2x मायनस 6. या 9 ला मी रिअरेंज केलंय मायनस 3 आणि मायनस किती येतं 6 ना. दिस व्हॅल्यू इज dx. मग I इज इक्वल टू बघा किती इथे 3 कॉमन काढा बरं किती 4x स्क्वेअर मायनस 1. इथे जर तुम्ही मायनस 2 कॉमन काढलं तर किती x प्लस 3 अपॉन 4x स्क्वेअर मायनस 1 नंतर x प्लस 3 किती रे dx. आता न्यूमरेटर मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्याला सेपरेट करा ना. 4 into 3 into here in bracket 4x square minus 1 upon 4x square minus 1 into रे x plus 3 नंतर minus रे 2 into x plus 3 upon कोण येतं 4x square minus 1 into सांगा x plus 3 these are dx. मग आता 4x square plus 3 हा काय टर्म झाली कॅन्सल. 3 कॉन्स्टंट आहे बाहेर काढा. इंटिग्रल ला सुद्धा सेपरेट करतो dx upon x plus 3 minus 2 into कॅन्सल dx upon सांगा 4x square minus 1. ओके या इंटिग्रल ला मला इझिली सॉल्व करता येतं ना. आता मग I is equal to 3 रे log of कोण x plus 3. आता बघा 4x square minus 1 ही टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे इथे काय सांगेल आपण की कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर मस्ट बी 1. तर dx upon 4 कॉमन काढा x स्क्वेअर minus 1 by 4. मग इसको फिर ऊपर रे मींस रिक्वायर्ड कन्वर्शन log of x plus 3 चा किती येतं q. हले मायनस कोण येतं 1 by 2. हले these are आता इथे 2 to the 4. आता याला सॉल्व करतोय इंटिग्रल ऑफ dx upon x स्क्वेअर minus 1 by 2 चा होल 3 स्क्वेअर. मग आता इथे रे I is equal to log of x plus 3 चा क्यूब. मग याला सॉल्व कसं करता येईल 1 by 2 ना. मग x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा फॉर्म्युला आपण यूज करणार 1 upon twice a म्हणजे 1 by 2 log of रे x minus 1 by 2 upon x plus 1 by 2 plus c. आता इथे बघा ना हा 1 by 2 2 पर म्हणजे 2 2 कॅन्सल. मग I is equal to log of x plus 3 चा क्यूब minus 1 by 2 रे log of क्रॉस करा बरं twice x minus 1 upon 2 आणि इथे रे twice x plus 1 upon 2 प्लस किती येतं c which is your required conversion. म्हणजे ते झालं 7व्या नंबरचं प्रॉब्लेम. ओके बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम here 8 number dx upon x into x raised to power 5 plus 1 आहे. मग या केस मध्ये तुम्ही काय करणार लक्ष द्या. मग या केस मध्ये आपण प्रॉब्लेम असं सॉल्व करतोय की डिग्री बघा ना याच्यामध्ये आपण याला ऍडजस्टमेंट आपण प्रोसिजर याला यूज करूया. मग I is equal to रिपीट करतो ना. मग ऍडजस्टमेंट म्हणजे काय बघा x into x raised to power 5 plus 1. मग आता न्यूमरेटरला जी व्हॅल्यू प्रेझेंट आहे ती ऍज इट इज लिहून ठेवतो ना आपण. बघा आता किती x raised to power 5 plus 1 नंतर काय करणार तुम्ही. मग आता इथे कोण आहे न्यूमरेटरला 1 रे मी ऍडजस्टमेंट नी सोडवतोय. ऍडजस्टमेंट म्हणजे काय डिनॉमिनेटर कॅन बी अरेंज इन टर्म्स ऑफ हियर न्यूमरेटर. मग बघा इथे 1च आहे ही टर्म जास्त होते म्हणून x raised to power 5 किती येतं रे dx. मग I is equal to करा बरं सेपरेट x raised to power 5 plus 1
नंतर x इंटू x रेस टू पॉवर 5 प्लस 1, नंतर मायनस x रेस टू पॉवर 5, x इंटू x रेस टू पॉवर 5 प्लस 1 किती आलं dx, नाही का? ही टर्म कॅन्सल झाली ना, मग राहिलं किती? इंटिग्रल ऑफ dx मायनस रे एक x कमी करा ना, x रेस टू पॉवर 4 अपॉन x रेस टू पॉवर 5 प्लस 1 dx. याला तुम्ही इझिली इंटिग्रेट करता येईल, पण इथे बघा ना, न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटर पेक्षा एकनी कमी आहे, म्हणजे आपण म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट पुट रे x रेस टू पॉवर 5 प्लस 1 इक्वल टू t. बघा डिफरेंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x, नाही का? मग आता याचा डेरिव्हेटिव्ह इसको नीचे 5 into x रेस टू पॉवर 4 dt अपॉन कोण येतं dx, म्हणजे x रेस टू पॉवर किती येतं बघा, x रेस टू पॉवर 4 dx इज इक्वल टू 1/5 कोण रे dt आला, नाही का? मग पहा बरं आता I इज इक्वल टू याला लिहिणार log x मायनस रे x रेस टू पॉवर 4 dx ची व्हॅल्यू 1/5 dt अपॉन t न रे. मग I इज इक्वल टू बघूया log ऑफ x रे मायनस 1/5 कॉन्स्टंट log t प्लस किती येतं c, नाही का? मग I इज इक्वल टू बघा log ऑफ किती x मायनस 1/5 log ऑफ t ची व्हॅल्यू x रेस टू पॉवर 5 प्लस 1 प्लस c. याला अजून रिअरेंज करता येतं. मी काय करतो, इथे 1/5 प्रेझेंट ना, याला 1/5 इंटू काय करतात 5 log x मायनस 1/5 log ऑफ x रेस टू पॉवर 5 प्लस 1 प्लस c. याला टेक्स्टबुकच्या आन्सर प्रमाणे आपण रिअरेंज करतोय. 1/5 कांस्टेंट इसको ऊपर किती येतं log ऑफ x रेस टू पॉवर 5 मायनस रे log ऑफ x रेस टू पॉवर 5 प्लस 1 प्लस किती येतं c. युजिंग द प्रॉपर्टी log m मायनस कोण येतं n. मग काय म्हणाल r इज इक्वल टू 1/5 log ऑफ x रेस टू पॉवर 5 अपॉन x रेस टू पॉवर 5 प्लस 1 प्लस किती येतं c. ओके, these are the problem number 8. बघा 12 नंबरचे प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया आता. पहा प्रॉब्लेम्स आहे इंटिग्रल ऑफ रे 2 रेस टू पॉवर x अपॉन 4 रेस टू पॉवर x मायनस 3 into 2 रेस टू पॉवर x मायनस 4. आता इथे बघा जनरली आता इथे जर याला आपण क्वाड्रॅटिक म्हणत नाही, याला सबस्टिट्यूशननी आपण सॉल्व करतोय. पहा लक्ष द्या आता I इज इक्वल टू 2 चा पॉवर x या 4 ला रिअरेंज करता 2 चा पॉवर x चा होल स्क्वेअर मायनस 3 into 2 चा पॉवर x मायनस 4. बघा ना 4 रेस टू पॉवर x ला रिअरेंज करतो 2 स्क्वेअर चा पॉवर x म्हणजे अर्थातच 2 रेस टू पॉवर x चा होल स्क्वेअर रे इथे किती dx. जर याला मी सबस्टिट्यूट, कारण की याला आपल्याला जोपर्यंत लिनियर फॅक्टर मध्ये आपण कन्व्हर्ट करत नाही तोपर्यंत त्याला पार्शियल प्रमाणे सोडवता येत नाही ना. मग मी काय करणार पहा, पुट रे 2 रेस टू पॉवर x इज इक्वल टू t ना. मग याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय, म्हणजे काय म्हणावं लागेल 2 रेस टू पॉवर x into log 2 dt अपॉन dx. कोण रिमूव्ह करणार 2 रेस टू पॉवर x dx. log 2 पाहिजे नाही ना तुम्हाला, तो dt ला द्यायचा आहे. 2 रेस टू पॉवर x dx ची व्हॅल्यू 1 अपॉन कोण येतं log 2 dt. मग I पहा बरं कसं चेंज करता 1 अपॉन कोण log 2 dt अपॉन रे t स्क्वेअर मायनस 3t मायनस 4. मग इथे पहा ना कोण 1 अपॉन log 2 कॉन्स्टंट dt अपॉन हे कोणतं इक्वेशन आहे रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याला फॅक्टराइज करा ना, प्रॉडक्ट किती येते -4 आणि सम कोणती व्हॅल्यू येते -3. कोणते नंबर्स 4 1 जा -4 प्लस 1 म्हणजे काय लिहिणार t-4 आणि रे t प्लस 1. ओके, मग याला जर बघितलं तुम्ही तर डिनॉमिनेटर कसा रिझॉल्व झाला, लिनियर फॅक्टर मध्ये रिझॉल्व झाला. मग याला मी पार्शियल प्रमाणे सोडवतोय. मग ही व्हॅल्यू बाहेर घ्या, इंटिग्रल मध्ये कंटेन असणारी टर्म रे t-4 नंतर येतं t प्लस 1. याला कसं लिहिता a अपॉन फर्स्ट फॅक्टर b अपॉन रे सेकंड फॅक्टर कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 1.
ओके, आता त्याला सॉल्व्ह करतोय म्हणजे ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायची आहे. साधं टेक्निक आहे आपलं. ए ला सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्या न्यूमरेटरला कोण आहे 1 आणि इकडे सांगा ना कोण आहे. याच्या अपवाद मध्ये जी व्हॅल्यू आहे ती नाही घ्यायची, t + 1. ओके, मग ए च्या अपवाद मध्ये जो फॅक्टर आहे तो ज्या टर्म साठी 0 आहे ती व्हॅल्यू पुटअप ठेवू, t = 4. तर ए ची व्हॅल्यू सांगा 1.4 + 1, तर ए ची व्हॅल्यू 1/5. आता मला कॉन्स्टंट बी काढायचा आहे. बी बघा 1 कोण येतं बघा, नेक्स्ट टर्म t - 4. कोणत्या व्हॅल्यू साठी? t = -1 साठी हा फॅक्टर 0 येतो ना. मग रे 1 -1 - 4 that implies b ची व्हॅल्यू -1/5. मग मी काय करणार, पुटिंग न रे काय, पुटिंग these व्हॅल्यू कुठे इन इक्वेशन तुमच्या ना 1 मध्ये तुम्हाला ती व्हॅल्यू पुटअप ठेवायची आहे. मग आता इक्वेशन 1 सांगा बरं कसं लिहिणार, 1/t - 4 नंतर t + 1 आलंय. a ची व्हॅल्यू पहा 1/5 t - 4, b ची रे -1/5 t + 1. त्याला आपण इंटिग्रेट करतो dt t - 4 t + 1. मग 1/5 dt कोण येतं t - 4. इथे 1/5 dt कोण t + 1. पण याला I त्याच वेळेस कॉल करता येते ज्यावेळेस 1/log2 असेल ना. मग आता इथे आपल्याला असं म्हणता येईल की 1/log2 इंटिग्रल ऑफ dt t - 4 t + 1. मग बघा 1/log2 बाहेर आला नाही का. मग आता इथे बघा 1/5 पहा. आता 1/5 सुद्धा कॉमन घ्या ना. 1/5 dt याचं इंटिग्रल t - 4 नंतर log ऑफ t + 1. ओके, प्लस किती c. याला I कॉल करतोय 1 सांगा 5 log2 आले. मग रे log ऑफ कोण t - 4 t + 1 c. आता काय करायचं, t ची ओरिजिनल व्हॅल्यू लिहून घ्या. I कोण 5 log2 log ऑफ सांगा रे 2⁻x - 4 अपॉन किती येतं पुन्हा 2⁻x + 1 प्लस किती येतं c. ओके, दीज आर द 12 नंबर प्रॉब्लेम्स. अजून काही व्हरायटी प्रॉब्लेम्स आपण याच्यामध्ये 1 बाय 1 स्टडी करूया. हा बघा 18 नंबरचा प्रॉब्लेम्स आणि हे महत्त्वाचा प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामधलं. ठीक आहे, dx sin x + sin 2x रे. आपल्याला इथे आता क्वाड्रॅटिक दिसत नाहीये, सबस्टिट्यूशनचं निश्चितच प्रॉब्लेम असेल, बघूया. मग I पहा ना कसं लिहिणार तुम्ही, dx याला चेंज करतोय बरं मी, sin x प्लस रे sin 2x चा फॉर्म्युला प्रत्येकाला माहित आहे किती असतं, 2 sin x किती येतं cos x. मग काय करणार रे आपण, साधं टेक्निक आहे आपलं dx मग इथे साइन प्रेझेंट sin x नाव रे टेकन कॉमन किती येतं सांगा, 1 प्लस किती आलं 2 cos x. ओके, बघा एक टर्म cos आहे एक टर्म sin आहे, म्हणजे आपल्याला काय, जर मला सबस्टिट्यूशन ठेवायचं असेल तर सर्व टर्म cos मध्ये बनवावं लागेल. त्याच वेळेस त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन आपण कुठं ठेवू शकतो. या प्रॉब्लेमला रिअरेंज करायचं ही महत्त्वाची स्टेप आहे. मी काय करतो इथे बघा, या न्यूमरेटरला sin नी मल्टिप्लाय, याला सुद्धा sin नी किती येईल, sin²x 1 प्लस रे 2 cos x dx. ही याच्यामधली महत्त्वाची स्टेप आहे. ओके, काय केलंय बघा, sin कॅन्सल आलं ओरिजिनल टर्म आणि पुन्हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, तो म्हणजे कोणता, हियर sin x dx रे. या sin² ला कसं लिहिता येईल, 1 - cos²x आणि 1 प्लस कोण आलं 2 cos x. या sin²x ला कन्वर्ट करू ना आपण कशामध्ये, 1 - cos²x मध्ये ना. मग आता इथे पहा I sin x dx रे. मग फॉर्म्युला यूज करा बरोबर, a² - 4b². आता a² - b² 1 कोण cos x नंतर 1 प्लस cos x पुढे 1 प्लस रे 2 cos x.
मग तुमचं लक्षात येणार आता की जर बघा डिनॉमिनेटरच्या सर्व टर्म कॉस मध्ये आहे, वरती साइन म्हणजे कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण मायनस साइन म्हणजे साइन आपल्याला त्याला रिप्लेस करता येतं. ओके, म्हणजेच मग आपण पुट काय म्हणणार cos x इक्वल टू t. लक्ष द्या, डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू कोण रे x. cos चा डेरिव्हेटिव्ह सांगा मायनस sin x dt अपॉन dx, अर्थात sin x dx ची व्हॅल्यू किती येणार मायनस कोण रे dt. म्हणजे ही टर्म रिमूव्ह झाली ना आपली. आता पहा मग I इज इक्वल टू किती मिळतं मायनस dt रे अपॉन 1 मायनस t नंतर 1 प्लस t आणि 1 प्लस 2t. आलाय. मग या पद्धतीचं मग तुम्ही जर बघितलं तर डिनॉमिनेटर कॅन बी रिझॉल्व इनटू लिनियर फॅक्टर रे. त्याला बाहेर घ्या बरं मायनस 1 अपॉन, लक्ष द्या 1 मायनस t 1 प्लस t आणि 1 प्लस 2t रे. ओके, मग काय म्हणाल a अपॉन फर्स्ट फॅक्टर, b अपॉन कोण सेकंड फॅक्टर आणि c अपॉन कोण रे थर्ड फॅक्टर, कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. मग माझं एम कोणतं आहे abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. मग a काढायचं असेल तर बघा -1 a च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे तो न घेता रिमेनिंग 2 घ्यावं लागेल. 1 प्लस t नंतर 1 प्लस 2t. a च्या अपॉन मध्ये जो फॅक्टर आहे ज्या व्हॅल्यू साठी 0 येतो ती व्हॅल्यू कुठं ठेवणार t इक्वल टू 1. मग बघा रे -1 किती 1 प्लस 1 नंतर 1 प्लस 2 म्हणजे अल्टिमेटली a ची व्हॅल्यू किती -1/6. 3 2 जा कोण आलं 6 रे. ठीक आहे ना. आता b बघा किती -1 अपॉन b च्या अपॉन मध्ये आहे जो फॅक्टर तो नाही लिहायचा. मग किती 1 प्लस सांगा 2t. मग आता कोणत्या टर्म साठी हा फॅक्टर 0 येतो t इक्वल टू -1. बघा -1 रे किती मग 1 प्लस 1 पुढे 1 मायनस 2 ना. मग आता दॅट इम्प्लाइज b इक्वल टू -1 अपॉन -1 into 2 -2. तर अल्टिमेटली b ची व्हॅल्यू 1/2. ओके, आता c बघा c इज इक्वल टू -1 कोणते दोन फॅक्टर 1 मायनस t नंतर रे 1 प्लस t. कोणत्या टर्म साठी 0 येतोय बघा ना 1 प्लस 2t इक्वल टू 0 2t मायनस 1. तर t ची व्हॅल्यू किती काढणार -1/2. तर t इक्वल टू किती ठेवणार -1/2. बघा -1 प्लस कोण रे 1/2 1 मायनस 1/2 पुढे बघा c -1 1 प्लस 1/2 3/2. इथे सांगा 1 मायनस 1/2 कोण येतं 1/2. मग किती रे आता इसको फिर ऊपर ना किती येतं बघा 3. इसको फिर ऊपर मायनस कोण येतं 4/3. आलाय. बघा ना आता याचं मल्टिप्लिकेशन होणार 3 2 2 जा 4 इसको ऊपर म्हणजे -4/3. या कोणाच्या व्हॅल्यू झाल्या a b c च्या. त्या व्हॅल्यू पुन्हा कुठे ठेवणार मी इक्वेशन 1 ला. ओके, तर या आता नेक्स्ट कन्वर्जन्स आपण पुढे बघूया. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. मग इक्वेशन 1 कसं बिकेम्स होईल बघा -1 अपॉन 1 मायनस t 1 प्लस t आणि 1 प्लस 2t. a ची व्हॅल्यू किती आली होती रे 1/6. मग b ची व्हॅल्यू बघा किती -1/2 आणि c ची व्हॅल्यू 4/3. याला इंटिग्रेट करतो ना -dt अपॉन 1 मायनस t 1 प्लस t आणि 1 प्लस 2t. मग पहा बरं 1/6 dt अपॉन 1 मायनस t पुढे -1/2 dt अपॉन 1 प्लस t आणि 4/3 इंटिग्रल ऑफ dt अपॉन कोण येतं 1 प्लस 2t ना रे. मग याला मला I कॉल करता येतं 1/6 log ऑफ 1 मायनस t ज्याला कन्सिडर केलं कंपोजिट ना अपॉन -1 -1/2 log ऑफ 1 प्लस t
प्लस रे 4/3 log ऑफ कोड 1 प्लस 2t कंपोजिटनी काय करायचं त्याचा डेरिव्हेटिव्हनी डिवाइड करायचं अपॉन 2 प्लस c मग काय म्हणाल -1/6 log t ची व्हॅल्यू सांगा cos x -1/2 log 1 प्लस कोण रे cos x 2 2 जा 4 ना म्हणजेच कोण येतं 2/3 log 1 प्लस रे 2 cos x प्लस किती येतं c ओके या पद्धतीचं हे प्रॉब्लेम्स झाले म्हणजे केस 1 चे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स आपले आटोपलेले आहेत आता याच्यानंतर आपण काही केस 2 चे प्रॉब्लेम्स सुद्धा बघूया